मग तेव्हा आपल्याकडं नाचणारे व्हिडिओज म्हणजे क्रिएटर वगैरे होते, डान्सिंग क्रिएटर होते, लिपसिंगवाले क्रिएटर होते. त्या लोकांना रीच लवकर मिळते, त्या लोकांचे फॅन फॉलोइंग्स लवकर वाढत असतात. हे तर ॲग्रीड करावं लागणार सगळ्यांना. पण मग तुम्ही टेक सारखं किचकटच विषय का निवडले? पण तू जेव्हा हे क्रिएटर व्हायच्या अगोदर म्हणजे हे तर चालू केलं तू, पण जेव्हा तू हे चालू केलं होतं त्यावेळेस तुझ्या डोक्यामध्ये होतं का की मी कुठपर्यंत जाणार आहे, कसं जाणार आहे? घरचे त्याबद्दल काय विचार करायचे? ज्या टाइमला तू फर्स्टली चालू केलं असेल त्यावेळेस तुला घरच्यांची काय रिएक्शन होती, गावातली नातेवाईकांची काय रिएक्शन? तुम्ही जॉब केलाय का? खूप ठिकाणी जॉब केलाय. तर तुम्ही जॉब पेक्षा इथं जास्त कमवताय. एआयचा आपल्या भारतावरती किती इम्पॅक्ट पडणार प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रायव्हेट सेक्टरमध्ये म्हणा, गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये म्हणा, किती फरक पडणार तुम्हाला काय वाटतं? खूप जास्त. गव्हर्नमेंटने मला तर वाटतं की एआयचे जे व्हिडिओ आहेत त्याच्यावर खूप मोठी स्ट्रिक्ट काहीतरी ॲक्शन घ्यायला पाहिजे. टेकमध्ये तर, पण टेकमध्येच का आता असं जवळपास टेकच्या मार्केटमध्ये असंच झालंय. 90% लोक फसले आहेत. नमस्कार मंडळी, आज आपल्या पॉडकास्टमध्ये अशी व्यक्ती आहे ज्यांनी टेकसारखा किचकट विषय मराठी मातीमध्ये, मराठी भाषेमध्ये रुजवला. स्वागत करूयात महाराष्ट्राचे लाडके क्रिएटर ललित शिंदे यांचा. थँक्यू. पॉडकास्टमध्ये पुढे सरकण्या अगोदर ललित सर, आपण तुमच्याबद्दल थोडंसं रॉ माहिती पडून घ्या. म्हणजे माझ्या जनतेला, महाराष्ट्राला तुमच्याबद्दल ज्या गोष्टी माहीत नाही आहेत त्या गोष्टी आपण थोडंसं माहिती करून देऊया. तुमच्या गावाबद्दल, तुमच्या शिक्षणाबद्दल, तुम्ही कुठून आला आहात, सगळं थोडंसं महाराष्ट्र जनतेला कळलं तर खूप भारी होईल. नमस्कार सर्वात आधी तर, आणि तुझे धन्यवाद, तुम्हाला तुझ्या पॉडकास्टमध्ये इन्व्हाइट केलं. मी मूळचा आहे, माझं गाव आहे ओझर, चाळीसगाव तालुक्यामध्ये एक छोटंसं गाव आहे. माझा जिल्हा जळगाव आहे आणि माझं एज्युकेशन, बाकीच्या गोष्टी सर्व काही तिथंच झालं. आणि तुला तर माहीतच आहे, हा माझ्या कॉलेजचा मित्र आहे त्यामुळे हे पण रिव्हील करतो. आणि बाकीचं सगळं तिथंच, म्हणजे माझं एज्युकेशन म्हणा किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी, पहिलं काम म्हणा, जॉब म्हणा, त्या बाकीच्या सगळ्या गोष्टी मी तिथूनच स्टार्ट केलं. त्यानंतर हळूहळू पुण्याकडे आलो. आता मी सध्या पुण्यात आहे, पण माझं बॅकग्राऊंड सगळं तिकडचं आहे. चाळीसगावमध्ये म्हणजे ओझर म्हणजे तुमचं गाव आहे का छोटं? म्हणजे ओझर माझं चाळीसगावपासून 3 किलोमीटरवर एक छोटंसं गाव आहे. म्हणजे छोट्याशा गावातनं तुम्ही म्हणजे इतके आवडतार कसं काय झाली मग तुमच्यावाली टेकमध्येच? कसं, आणि टेकमध्येच का? मी लहान असताना एक NDTVवर गॅजेट्स 360 म्हणून काहीतरी शो यायचा, तो मी बघायचो खूप लहान असताना. तो यायचा रात्री 10:30 वाजता, शुक्रवारी का काहीतरी, आता मला आता आठवत नाही, खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्यावेळेस मी कदाचित 8वी-9वीला असेल, त्यावेळेस बघायचो मी. आणि तो रिपीट शो बघायचो, म्हणजे सोमवारी पण लागायचा दिवसा. तर त्या शो बघता बघता मला आवड झाली. जशी मला टेकमध्ये आवड तशी मला गाड्यांमध्ये पण आवड आहे, पण टेकमध्ये जास्त आहे. त्यामुळे माझं टेककडे थोडी रुची चांगली होती. त्यानंतर मी यूट्यूबचे चॅनल वगैरे बनवले होते, बराचसा ट्राय केला होता गावात असताना, पण ते नाही तेवढं शक्य झालं तिथे. त्यानंतर हळूहळू सिच्युएशन बदलत गेली आणि टेककडे जो कल होता तो पूर्णपणेच बदलून गेला आणि त्या क्षेत्रातच वाटचाल सुरू झाली पुढे. आणि म्हणजे आयुष्यात कधी वाटलं नव्हतं, जे स्वप्न मी 8वी-9वीला असताना बघणार होतो ते स्वप्न माझं जवळपास वयाच्या 24 वर्षी किंवा 25व्या वर्षी पूर्ण झालं. आणि तुमचं एज्युकेशन कशात झालं? माझं एज्युकेशन सगळ्यांनाच कदाचित माहीत असेल, आपल्या मित्रांपैकी. माझं एज्युकेशन झालं आहे डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग, हे माझं एज्युकेशन आहे. म्हणजे मेकॅनिकलमध्येच झालं आहे माझं. आणि एज्युकेशन झाल्यानंतर जॉब वगैरे ट्राय केलं का तुम्ही? खूप ठिकाणी जॉब केलेत. एज्युकेशन नसतानाच, ज्यावेळेस मी फ्रँकली बोलायचं झालं तर मी ज्यावेळेस शाळा शिकत होतो त्यावेळेस मी न्यूजपेपर वाटत होतो. मी 5वी-6वीपासनं मी काम करतो आहे. त्यानंतर मी घरात टाईल्स बसवताना ते पण काम केलं आहे. परत मी आपल्याकडे म्हणतात ना सेंटरिंग काम, ते पण मी केलं आहे. परत मी अक्षरशः सांगतो की मी गावात ब्लाऊजसुद्धा विकलेत. सेंटरिंग काम म्हणजे गवंड्याच्या हाताखाली इनडायरेक्टली? येस, मी ब्लाऊज तुमचं तर स्ट्रगल खूप जबरदस्त आहे. म्हणजे असं तर कॉलेजमध्येही वाटलं नव्हतं. मी म्हणजे माझं असं होतं आधीपासून, तुला माहीत असेल मी किती म्हणजे कोणाशीच बोलत नव्हतो, म्हणजे खूप इंट्रोवर्ट होतो. आता सध्या कसं थोडं सोशल मीडियाच्या याच्यात आल्यामुळे थोडंसं झालं आहे, थोडं वेगळं झालं आहे माझं. पण आधी खूप इंट्रोवर्ट होतो, त्यामुळे कदाचित कॉलेजमध्ये कोणाला माहीत नव्हतं. आणि मी 6 वर्षाचा असताना माझे वडील वारले होते, त्यामुळे सगळा भार आईवर होता. आणि मग त्यानंतर तो थोडा हळूहळू माझ्यावर यायला लागला. मग त्यानंतर तो स्ट्रगल पिरियड चालू झाला. त्यानंतर कामं खूप सारे केले. त्यानंतर डिप्लोमानंतर पण मी जॉब केला. डिप्लोमानंतर मी एक कंपनी व्हिडिओकॉन म्हणून संभाजीनगरला, तिथे पण जॉब केला. त्याची पण एक मोठी स्टोरी आहे. नोकरीवाला प्रवीण पण आय थिंक तिथं माझा मित्र. त्यावेळेस आम्ही कॉन्टॅक्टमध्ये नव्हतो, त्यानंतर आम्ही कॉन्टॅक्टमध्ये आलो, पण तो पण तिथे होता कदाचित. तुमचा मिडलमॅन मीच होतो फक्त. तर तिथे काम केलं. पण तुम्ही इतका म्हणजे चाळीसगाव सारख्या छोट्याशा म्हणजे ओझरसारख्या छोट्याशा गावामधून येऊन जिथं टेक्नॉलॉजी आपल्याकडे अजून तर नेटवर्क पण पूर्ण
5G मध्ये नाही आहे अजून. इतका तुम्ही स्ट्रगल भोगला, डिग्री केली, इंजिनिअरिंग केली, इकडं पुणे नाशिकला जॉब केला आणि फर्स्ट व्हिडिओ जेव्हा बनवला होता तुम्ही, आज तर तुमचे किती फॉलोअर्स आहेत इंस्टाग्रामवरती? आज माझे 9,97,000 आहेत. 9 लाख म्हणजे जवळपास 1 मिलियन फॉलोअर्स आहेत तुमचेवाले. तर तुम्ही जेव्हा फर्स्ट व्हिडिओ बनवला होता तेव्हा विचार केला का की गौरव मोरेच्या शो मध्ये जायला भेटेल तुला? हा विचार करूनच मी खरं तर टेकचं चॅनल तयार केलं होतं नाही, आणि आज ते साध्य झालं. माझी तर तीच इच्छा होती ना पहिल्यापासून. बरोबर. जोक ऑफ द पार्ट. तुम्ही तर आतापर्यंत जनरली तुमचा प्रवास सांगितला आणि आपला शोची स्टार्ट सुद्धा झालेली. बरोबर. पण मी पहिल्यांदा तुम्हाला हाच प्रश्न विचारेल की जेव्हा आज सोशल मीडियावरती, आजपासून नाही पहिले पण टिकटॉक जेव्हा आलेला होता तेव्हापासून तुमची व्हिडिओ चालू आहेत. तुम्ही आय थिंक युट्यूबवरतीही काम केलेलं आहे बरेच दिवस. तर मग तेव्हा आपल्याकडं नाचणारे व्हिडिओज म्हणजे क्रिएटर वगैरे होते, डान्सिंग क्रिएटर होते, लिपसिंगवाले क्रिएटर होते. त्या लोकांना रीच लवकर मिळते, त्या लोकांचे फॅन फॉलोईंग्स लवकर वाढत असतात. हे तर ॲग्रीड करावं लागणार सगळ्यांना. पण मग तुम्ही टेक सारखा किचकटच विषय का निवडला? पहिली गोष्ट मला डान्स येत नाही, त्यामुळे तो त्या पार्ट चालला गेला. राहिला लिपसिंगचं, तर इंट्रोवर्ड असल्यामुळे ते पण शक्य नाही. पण मला त्या गोष्टीमध्ये आवड नव्हती खरं सांगायचं झालं तर. मला आवड होती टेकमध्ये, कारण मी लहानपणीच या गोष्टींमध्ये खूप इंटरेस्ट होता मला. आम्ही लहान असताना मी आजूबाजूच्यांचे मोबाईल घ्यायचो, जे ब्लॅक अँड व्हाईट असायचे किंवा एकदम जुन्या काळातले जे नोकियाचे मोबाईल आहे, त्यामध्ये GPRSच्या सेटिंग चेंज करायचो, फ्रीचं इंटरनेट चालवायचो. ह्या काळात तिथनं म्हणजे जवळपास तिथे आम्हाला ती सवय लागलेली होती, तर ती आजपर्यंत आहे. आणि म्हणजे त्या ठिकाणी ती ओळख म्हणजे आवड होती. तर ती आवड असल्यामुळेच कदाचित आज ह्या टेक क्षेत्रात म्हणजे मी काम करायचं आता ट्राय करतोय. गावामध्ये एखाद्याला असं आजी बाबाला कोणाला मूर्ख बनवलेलं होतं का की आवाज सायलेंटवरती लागलेला आहे, मी तुमचं लगेच करून देतो, मला 50 रुपये द्या, 40 रुपये? त्यावेळेस खूप होते ते. करायला पाहिजे होतं पण नाही केलं. नाही, ते करायला पाहिजे होतं. त्या टाइमला ती इन्कम तुझी तेव्हाही राहिली दिसते. पण गावात कोणाचंही काम असायचं ना मोबाईलचं, तर ते आमच्याकडे यायचे की असं असं झालं त्याच्यामध्ये. पण तू जेव्हा हे क्रिएटर व्हायच्या अगोदर म्हणजे हे तर चालू केलं तू, पण जेव्हा तू हे चालू केलं होतं त्यावेळेस तुझ्या डोक्यामध्ये होतं का की मी कुठपर्यंत जाणार आहे, कसं जाणार आहे? घरचे त्याबद्दल काय विचार करायचे ज्या टाइमला तू फर्स्टली चालू केलं असेल त्यावेळेस? तुला घरच्यांची काय रिएक्शन होती, गावातली नातेवाईकांची काय रिएक्शन होती? गावातली तर ऑब्वियस सगळ्यांनाच माहित राहतं की नाही करायला पाहिजे असं वाटतं ना सगळ्यांना, की हे काय करतोय टाइमपास. प्रवाह बाहेर जायला कोणालाच आवडत नाही. कोणालाच आवडत नाही गावात. म्हणजे सहसा मी सांगतो की भले आज कोणी तोंडावर म्हणत नसेल, पण त्यावेळेस सगळ्यांची रिॲक्शन हीच होती की हा टाइमपास लावलाय, नाही करायला पाहिजे असं. 90% क्रिएटर लोकांसोबत तेच होत असतं की सुरुवातीला लोक. घरच्यांचं तर असं आहे की वडील वारल्यामुळे फक्त आईच घरात आहे, त्यामुळे आईला मी जवळपास कन्व्हिन्स करून घेतलं होतं. आईचं म्हणणं आहे की तू जे करशील ते चांगलं करशील, त्याच्यामुळे तुला जे करायचं ते कर. तुम्हाला वडील नाही आहेत का? नाही, मी 6 वर्षाचा असताना वडील वारलेत. तुम्ही टेक क्षेत्रामध्ये आले ही तर मोठी रिस्क होतीच, पण तुमच्यावरती घराची मेन म्हणजे जबाबदारी असताना तुम्ही प्रवाह वेगळा निवडला, म्हणून तुम्ही आज सक्सेसफुल पण आहात की तुम्ही तुमच्या जिद्दीवरती अडकून राहिलेत. हो, कारण तो मला आमच्या गावात नाही म्हणता येणार, पण जवळपास माझ्या भाऊबंदकीमध्ये किंवा आजूबाजूच्या परिसरात माझ्या नातेवाईकांमध्ये, रिलेटिव्हजमध्ये कोणी असं काम करत नाही. म्हणजे मी एकटा असा असेल कदाचित की ज्याने हे क्षेत्र निवडलं, म्हणजे व्हिडिओ समोर येऊन बोलण्याचं क्षेत्र निवडलं. आणि या क्षेत्रामध्ये लोकांना असं वाटत होतं की कधी पैसे नाही कमवू शकणार माणूस, फक्त हा टाइमपास म्हणून सोर्स आहे. पण हा सोर्स आज ज्यावेळेस त्यांना कळतं की नाही काहीतरी चांगलं करतोय. तुम्ही जॉब केलाय का? खूप ठिकाणी जॉब केलाय. तर तुम्ही जॉबपेक्षा इथं जास्त कमवताय का? ऑब्विसली माझ्याकडे जॉबला मुलं आहेत. किती आकडी पैसा आता तुम्ही कमवत? पहिलं जाऊ द्या, तुमचा जो प्रायव्हेट जॉब तुम्ही जेव्हा करत होते, कॉर्पोरेट जॉब करत होते, त्यावेळेचा तुमचा पेमेंट काय होती? लास्ट पेमेंट काय होती? शेवटची सॅलरी? शेवटची पेमेंट होती माझी 11,800 रुपये. मला तर आता हेच विचारताना तुम्हाला जास्त वाटतंय की तुम्ही किती कमवत असणार आहे, कारण की मित्र आहे, मला तर ऑब्व्हियसली माहितीच आहे. पण मग तरी माझ्या प्रेक्षक लोकांना हे कळायचं की तुम्ही आता सध्याला किती आकडीमध्ये इन्कम जनरेट करत आहात. आता यामध्ये मला 2 गोष्टी सांगायच्या आहे. मी माझा इन्कम तर सांगतोच, पण जे लोक इन्स्पायर होतील हे बघून, त्या लोकांनी म्हणजे चुकीचा मार्ग नको निवडायला पाहिजे, चुकीचा मार्ग नको चूज करायला पाहिजे, यासाठी 2 गोष्टी सांगतो. मी आज खूप चांगले पैसे कमवतोय. मी म्हणजे 5 आकडे तर होऊन जातो महिन्यात, त्याबद्दल काही वादच नाही. आणि त्यापेक्षाही जास्त होत असेल कदाचित. आणि एक माझ्याकडे एडिटर आहे, सोबतच बाकीच्या गोष्टी, जो बाकीचा खर्च आहे स्टुडिओचा, तो सगळा घेऊन मी 5 आकडी हे पैसे एवढे कमवतो, म्हणजे ते बाकीचे सोडून. म्हणजे 4 पिढ्यांचं छापून झालेलीच आहे असं समजून. आणि दुसरी गोष्ट जी मला सांगायची की आत्ता सध्या टेक इंडस्ट्रीमध्ये लोकांना असं वाटतं की टेकचं पेज तयार करूया, म्हणजे आपण ह्या पोरांना एवढे पैसे कमवू.
हे खूप मोठं मिथ आहे. काय झालं आहे टेक इंडस्ट्रीमध्ये, खूप सारे लोक आलेत. मला असं म्हणायचं की जर तुम्हाला क्रिएशनमध्ये कंटेंट क्रिएशनमध्ये यायचं असेल तर काहीतरी एक वेगळा मार्ग निवडायला पाहिजे, भलेही टेकमध्ये का असे ना, पण जे 50 लोक करत आहे त्यापेक्षा तुम्हाला काहीतरी वेगळं करावं लागेल, त्यावेळेसच इथे काहीतरी होईल. त्यामुळे जर तुम्हाला असं वाटत असेल की ह्या टॉप क्रिएटर्सकडे बघून त्यांची लाईफस्टाईल बघून की आम्ही पण असं करून टाकू, तर ते थोडंसं चुकीचं आहे. होऊ शकतं, नाही असं नाही आहे, पण आता कठीण आहे कारण कॉम्पिटिशन खूप झाली आहे आणि त्यानुसार प्रमोशन एवढे नाही येऊ शकत. त्यामुळे काहीतरी वेगळे खूप साऱ्या फील्ड आहेत जिथे अजूनसुद्धा मला असं वाटतं की जर मी नवीन कंटेंट क्रिएटर राहिलो असतो तर मी आजकाल अशा फील्ड चूज केल्या असत्या जिथे कॉम्पिटिशन नाही आहे, जेणेकरून मला खूप सारा तिथला जो सोर्स आहे इन्कमचा तो गोळा करता आला असता. तुम्ही व्हिडिओ जेव्हा बनवत असतात तर मग एडिटिंगसाठी तुम्ही असं विचार करतात, जे बी रोल तुम्ही वापरत असतात, तुम्ही असं कधी परफेक्शनचं जर पकडायला गेलं, कारण की तुमचे व्हिडिओज मी नेहमी बघत असतो, महाराष्ट्र बघत असतो, 10 लाख लोक तुमचे व्हिडिओज डेली बघत असतात, त्यांना सगळ्यांना माहिती आहे तुम्हाला फॉलो यासाठी केलं जातं तुमच्या कंटेंटमध्ये क्वालिटी होती. तर तुम्ही त्यासाठी तुम्ही असं कधी झालंय का, अरे हे परफेक्शन येत नाहीये, हा बी रोल इथं बरोबर येत नाहीये, तर चला मी लोणावळ्याला जाईल आणि तेवढा 5 सेकंदाचा शूट मी तिथंच परफेक्शन मध्ये बसल, तर असं कधी झालंय का एखादा किस्सा? असं झालंय. आम्ही एकदा मला पाहिजे होतं आउटडोअरचे शूट आणि त्यावेळेस माझ्या आजूबाजूला असं आउटडोअर काही असं ग्रीनरी नव्हती किंवा नव्हतं असं जे मला पाहिजे होतं ते. तर आम्ही गेलो होतो भीमाशंकरला आणि तिथनं पण थोडेफार शॉट राहिले होते. तर आम्ही रस्त्याने अर्ध्या रस्त्यात आलो आणि परत असं वाटलं की नाही अजून थोडेफार शॉट घ्यायला पाहिजे होते, जे राहिलेत ते घ्यायला परत गेलो होतो. त्यामुळे मग तुमचा जो व्हिडिओज असते ते 90 सेकंदाचे असतात. 90 नाही 60 सेकंद म्हणू शकतो. हा, मग 90-60 सेकंदासाठी तुम्ही म्हणजे किती दिवस लागतो तुम्हाला एक व्हिडिओ बनवायला? जर ब्रँडचा व्हिडिओ असला एखाद्या तर ब्रँडचा व्हिडिओ बनवायला जवळपास 2 दिवस आरामात जातात, जर परफेक्शनने जर बनवायचं असलं तर. 2 दिवस जातात. लोकांना असं वाटत असतं की 2 दिवस जातात. पण लोकांना असं वाटत असतं की अरे 60 सेकंदाचा व्हिडिओ काय टाइम लागणार आहे. तर जे लोक, आता जो प्रश्न आम्ही घेतलेला होता की किती इन्कम आहे, पण त्या इन्कमच्या मागे मेहनत किती असते ना, ती खूप जास्त असते. लोकांनी ह्या गोष्टी समजून घ्यायला पाहिजेत. नुसतं इन्कम बघून इन्फ्लुएन्स होण्यामध्ये काही अर्थ नसतो, कारण की नंतरून ज्या टाइमला फसणार त्या टाइमला कोणी काढणार नसतं. आता असं जवळपास टेकच्या मार्केटमध्ये असंच झालंय, 90% लोक फसलेत आणि ते त्यांना वाटतंय की आपण फॉलोअर वाढवल्यानंतर काहीतरी येईल बुवा,